छावा चित्रपटात दर्शवलेल्या घटनांनुसार कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के हे दोन गद्दार होते, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची विश्वासघात करत छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या तावडीत फसवून दिलं। यामुळे मुघलांना संभाजी महाराजांना पकडण्यास यश मिळालं आणि त्यानंतर या गद्दारांचं काय झालं हा एक महत्त्वाचा प्रश्न पडला असेल। त्यांच्या गद्दारीसाठी त्यांना कोणतं वतन मिळालं का, हेच आज आपण जाणून घेणार आहोत। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कन्या राजकुंवरबाई यांचा विवाह दाभोळेच्या पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र गणोजी शिर्के यांच्या सोबत लावून दिला होता। तसंच पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या जिजाबाई म्हणजे येसूबाई यांचा विवाह संभाजी महाराजांसोबतच लावण्यात आला। त्यामुळे शिर्के कुटुंबांचा संबंध थेट छत्रपती घराण्याशी जोडला गेला। त्यानंतर पिलाजीराव शिर्के यांनी आपल्यासाठी दाभोळचे वतन मागितलं, मात्र हिंदवी स्वराज्यात वतनदारीची पद्धत नव्हती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यात समतेचा विचार रुजवला होता। त्यामुळे त्यांची ही मागणी मान्य झाली नाही आणि म्हणून संभाजी महाराजांविरोधात कट रचला गेला। 1682 मध्ये संभाजी महाराजांनी राज्याचा कारभार हाती घेतला। त्यावेळी पिलाजीराव शिर्के आणि त्यांच्या पुत्रांनी मदत केली, पण त्यांचा वतनाचा हट्ट कायम होता। पण पुढे कान्होजी शिर्के यांनी मुघल साम्राज्यात प्रवेश केला। गणोजी मात्र सुरुवातीला संभाजी महाराजांच्या बाजूने होते, पण नंतर गणोजी आणि कान्होजी यांनी मिळून मोठा कट रचला। यांचा हेतू एकच, संभाजी महाराजांना गादीवरून हटवणे आणि शाहू महाराजांना गादीवर बसवणे असा होता। परंतु संभाजी महाराजांना याची कल्पना मिळाली आणि त्यांनी शिर्के कुटुंबावर हल्ला केला। या हल्ल्यात अनेक शिर्के घराण्यातील सदस्यही मारले गेले। संभाजी महाराजांचे विश्वासू सल्लागार कवी कलश आणि शिर्के यांच्यात तणाव निर्माण झाला। शिर्केंनी कवी कलशांवर दोषारोप ठेवले आणि संभाजी महाराजांनी कवी कलशांची बाजू घेतली। त्यामुळे शिर्के कुटुंबाने उघडपणे मुघलांचा आश्रय घेतला। संभाजी महाराजांचा पकडण्यात शिर्केंचा हात होता। गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी मुघल सरदार मुकबर खानाला आंबाघाटची वाट दाखवली आणि त्यांनी संभाजी महाराजांचे ठिकाण औरंगजेबाच्या सैन्याला कळवलं आणि परिणामी मुघल सैन्याने संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं। आता संभाजी महाराजांच्या अटकेनंतर औरंगजेबाने गद्दारांना म्हणजे गणोजी आणि कान्होजी शिर्के यांना 5000 मनसबदारी बहाल केली। शिर्के कुटुंबाच्या महत्वाकांक्षेला मुघल साम्राज्यात जागा मिळाली होती, पण ज्यावेळी ते मुघलांमध्ये सामील झाले त्यानंतर त्यांचं काय झालं हा प्रश्न देखील इथे निर्माण होतो। तर 1697 मध्ये जुल्फिकार खानाने राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यावर अडकवलं। त्याही वेळी गणोजी शिर्के मुघल सैन्यात होते। त्यांनी खंडो बल्लाळ यांना दाभोळचे वतन मागितले। शेवटी खंडो बल्लाळ यांनी गणोजी शिर्के यांना दाभोळचे वतन बहाल केले आणि राजाराम महाराजांची सुटका करण्यास मदत केली आणि औरंगजेबाने गणोजी आणि कान्होजी यांच्या मनसबदारीत वाढ केली। मात्र पुढील इतिहासात या दोघांचा उल्लेख आढळत नाही। त्यांचा मृत्यू कसा झाला याची ठोस माहिती कुठल्याही पुस्तकात आढळत नाही। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य ढासळले। त्यावेळी शिर्के घराण्याने पुन्हा मराठ्यांच्या बाजूने हात जोडले, मात्र त्यांच्या गद्दारीची खूण कधीही पुसली गेली नाही। गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी हिंदवी स्वराज्याशी केलेला विश्वासघात इतिहासात काळा डाग म्हणून कायम राहील। छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही, कारण त्यांच्या मृत्यूनंतरही मराठा साम्राज्य टिकून राहिले आणि अखेर मुघल सत्तेचा पराभव झाला। तुम्हाला या सगळ्या मुद्द्यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मराठी मंडळीला फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।